ज्याची पुण्याई जितकी जास्त, श्रद्धा जितकी अढळ, त्याच्या वाट्याला संकटही मोठीच येतात. पण जो वादळी वाऱ्यातही न डगमगता समुद्राच्या लाटांना पार करतो, त्यालाच किनारा लाभतो. आयुष्याचाही तसंच आहे. जो आयुष्यातील संकटांना न घाबरता त्यांना सामोरा जातो, त्याच्यावरच परमेश्वराची कृपा होते. भविष्य, आश्वासन, अरे मुळातच त्या लोकांना स्वतःचं भविष्य काय हे ठाऊक नाहीये, म्हणून स्वतःचं नियंत्रण इतरांच्या हाती देऊन मोकळे होतात. आणि तो मोरक्या जो इतरांचं भविष्य सांगणार आहे, त्याला स्वतःचं भविष्य ठाऊक आहे का? अरे ज्याला स्वतःचं ज्ञान नाही, तो इतरांना काय मार्ग दाखवणार? ज्याला जे द्यायचं असतं ते आम्ही देतो मनापासून, समोरच्याची योग्यता आणि समर्पण पाहून देतो. पण त्याची योग्य वेळ यावी लागते. अरे कृपा अशी विकत घेता येत नाही, आणि आयती तर मिळतच नाही. त्यासाठी फक्त रंगून जावं लागतं.